चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, पवित्र पोर्टल अत्यंत महत्त्वाचं डेट तुमची वाढ झालेली 2 दिवसाची, परंतु अजूनही अनेक जणांना प्रॉब्लेम आहे. तुमची 8 ते 10 दिवस पुन्हा डेट वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु सध्याच्याला 2 दिवस डेट वाढ आहे. आणि महत्त्वाचं जे काय तुमचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, न्यूज बुलेटिन आले, त्याच्यासोबत कोल्हापूरमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रेफरन्स दिला असेल त्या जागेमध्ये थोडा बदल झालाय. ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये बघूया, त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. पवित्र पोर्टल 10 तारखेची अत्यंत महत्त्वाचे अपडेट, ओटीपी समस्येवरील तातडीचे उपाय आणि कोल्हापूर झेडपी जागामधील बदल झालेला आहे. ईडब्ल्यूएस ओपन आणि एसटीची जागा आहेत. ज्यांनी कोल्हापूरसाठी प्रेफरन्स दिला आहे त्यांनी सविस्तर बघून घ्या. पुन्हा नव्याने देण्यासाठी प्रयत्न करू नका. ज्यांनी नसतील दिले तर द्या, ज्यांनी दिले असतील तर ओटीपीचा खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे सध्याच्याला सुद्धा, त्यामुळे रिस्क घेऊ नका. शासकीय आकडेवारी आहे, 87,000 उमेदवारांची पसंतीक्रम जनरेट मुलाखतीसह पूर्ण झालेली आहे. 68,000 उमेदवारांचे पसंतीक्रम जनरेट मुलाखतीशिवाय पूर्ण झालेले आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं असेल तुम्ही, उमेदवारांची सद्यस्थिती आहे सर्व्हर डाऊन आणि वारंवार लॉग आउट होणे. हे प्रॉब्लेम आहे. सर्वात मोठी अडचण म्हणजे ओटीपी न येणे. त्यामुळे रिस्क न घेता हा व्हिडिओ संपूर्ण बघा, काय सांगायचं ते समजून घ्या. साईटवरील ताण शेवटच्या दिवसापर्यंत कमी होण्याची शक्यता नाही. मुदतवाढीची वाट न पाहता तांत्रिक मार्ग काढणं आवश्यक आहे. 2 दिवस मुदतवाढ दिली. साधारणतः मुदतवाढ 10 ते 15 दिवस किंवा 8 ते 10 दिवस जे अपेक्षित असतानाही 2 दिवसाच्या खैरातीवर पूर्ण केलेली आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 3 स्टेप करा. ओटीपीच्या समस्या जर तुमच्या येत असतील, सगळ्यात महत्त्वाची एक, तुमचा सध्याचा जो काय ब्राउझर आहे, क्रोम असेल, फायरफॉक्स, ज्याच्यातून तुम्ही ओपन करताय पवित्र पोर्टल, पूर्ण हिस्ट्री आणि कॅश, जो काय हिस्ट्री आणि कॅश डिलीट करून पुन्हा त्या ठिकाणी लॉग इन करा. शक्यता तुम्हाला ओटीपी. त्यानंतर नवीन प्रायव्हेट टॅब उघडा आणि तिथून जनरेट करण्याचा प्रयत्न करा. ते सुद्धा होत नसेल तर डिव्हाइस किंवा लोकेशनचा प्रॉब्लेम असू शकतो. ज्या मित्राचा मोबाईल किंवा लॅपटॉपवर ओटीपी येत आहे त्यांच्या डिव्हाइसवरून तुमचं लॉग इन करून पहा, कारण हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो शक्यता. आता कोल्हापूर झेडपी जाहिरात जी आहे त्या जाहिरातीमध्ये अंशतः बदल झालेला आहे. अंशतः म्हणता येणार नाही, चांगल्या प्रकारे बदल झालेला आहे. खूप मोठ्या संख्येची उलथापालथ झाली. बघूया आपण काय. कोल्हापूर जिल्हा परिषदच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. काय काय बदल करण्यात आलेला आहे तर या बदलामुळे आधीचा जनरेट झालेला प्राधान्य क्रमावर तांत्रिकदृष्ट्या कोणताही परिणाम होता नाही किंवा होणार नाहीये. परंतु जर तुम्ही आधीच पसंतीक्रम जनरेट केले असतील तर ते आपोआप रद्द होणार नाहीये, परंतु जागांची समीकरणे बदललेली आहेत. आता कोणती जागांची समीकरणे बदलली बघा. मी पसंतीक्रम डिलीट करून पुन्हा जनरेट करू का, तर लक्षात ठेवा ओटीपीचा मोठा प्रॉब्लेम आहे. करू नका सध्याच्या तरी सांग. तुम्ही आधीच जर तुम्हाला 8-10 दिवस मुदतवाढी मिळेल तर मग करा. तुम्ही आधीच पसंतीक्रम जनरेट केले आहेत का, होय असेल, कुठं कोल्हापूर झेडपी आधीपासून तुमच्या लिस्टमध्ये दिसत आहे का, होय दिसत असेल तर अजिबात डिलीट करू नका. पुन्हा ओटीपी येण्याची खात्री नाही आणि नवीन बदललेल्या जागांचा लाभ तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे रिस्क घेऊ नका. दुसरं, कोल्हापूर झेडपी मध्ये दिसत नाहीये लिस्टमध्ये जे काय, पण तुमच्या प्रवर्गामध्ये उदाहरणार्थ ईडब्ल्यूएस असेल, एसटी असेल, ठीक आहे. आता नवीन जागा वाढलेल्या आहेत तर हो दिसते, तर मग फक्त तरच तुम्ही प्राधान्यक्रम डिलीट करून पुन्हा जनरेट करा. जे नवीन आहे कोल्हापूरला सध्या देत आहेत त्यांच्यासाठी. बाकीच्यांनी ऑलरेडी दिले असेल तर डिलीट करू नका, परत नव्याने खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. आता ईडब्ल्यूएस प्रवर्ग आहे सर्वाधिक फायदा कोल्हापूर झेडपी मराठी माध्यमाचं. इथं तुम्हाला आधीच्या जागा दिल्यात आणि इकडे नवीन बदललेल्या जागा दिलेल्या आहेत. डिटेलमध्ये बघा, आरक्षण सह बघा. इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, सर्वसाधारण महिलांच्या जागा अगोदरच्या आताच्या जर पाहिलं आपण तर बघा, महिला अगोदर आधीच्या जागा होत्या 1, आता बदल नाहीये, पण ओपन मधून संधी वाढलेली आहे. ठीक आहे. सर्वसाधारण पुरुष जागा नव्हती, आता त्या ठिकाणी नवीन 20 जागा झालेल्या आहेत. माजी सैनिक 1 जागा होती, आता 10 जागा 9 जागा वाढल्यात. अंशकालीन जागाच नव्हती, आता 7 जागा नवीन झाल्या. प्रकल्पग्रस्त जागा नव्हती, आता नवीन 3 जागा झालेल्या आहेत. भूकंपग्रस्त जागा नव्हती, 1 नवीन जागा ऍड झाली. खेळाडू जागा नव्हती, आता 3 नवीन जागा ऍड झालेल्या आहेत. आणि इतर समांतर व्यतिरिक्त आरक्षण 3 जागा होत्या, आता त्या 24 झालेल्या आहेत. म्हणजे एकूण जागा 5 होत्या. किती होत्या, 1, 2 आणि 3, 5 जागा होत्या टोटल. या 5 जागाच्या ऐवजी आता तिथं 68 जागा झाल्या, म्हणजे प्रचंड जागा वाढल्यात. कोणासाठी आहे, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी. त्यामुळे ईडब्ल्यूएस उमेदवार आहे त्यांनी स्वतःचे जिल्हे आधी प्राधान्यक्रम टाकून व्यवस्थित बघून घ्या. पुढचा आपण जिल्हा बघूया. ओके, चला पुढचं कुठला आहे,
खुला ओपन प्रवर्ग जागामध्ये घट झालेली आहे कोल्हापूरमध्ये. बघा महिलांच्या ओपन किती जागा होत्या, आधीच्या 55 जागा होत्या, आता कमी झाल्यात, आता 36 जागा झालेल्या आहेत. आधी किती होत्या, 55. माजी सैनिक 28 जागा होत्या अगोदरच्या, आता 18 जागा राहिल्यात. अंशकालीन 18 जागा होत्या, आता 12 जागा राहिलेल्या आहेत ओपनवाल्या ना. प्रकल्पग्रस्त 9 होत्या, आता 6 जागा झाल्यात, म्हणजे मायनस होत चाललंय ओपनवाल्याचे. भूकंपग्रस्त 4 जागा होत्या, 2 मायनस झाल्यात, 2 राहिल्यात. खेळाडू 9 जागा होत्या, 6 जागा राहिल्यात. आणि सर्वसाधारण 61 जागा होत्या, आता 41 जागा झालेल्या आहेत, कारण ईडब्ल्यूच्या जागा तिकडे वाढलेल्यामुळं. एकूण 184 जागा होत्या आणि राहिल्यात 121 जागा. त्यामुळे या जागेमध्ये काय झालेले आहे, घट झालेली आहे. तुम्ही ओपनच्या जागा कमी झाल्यात तरी तुमचे पसंतीक्रम आधीच जनरेट झालेले असतील आणि त्यात कोल्हापूर जेडपी दिसत असेल तर ते डिलीट करू नका, रिस्क घेऊ नका. पुढं एसटी प्रवर्ग जर पाहिलं असेल तर आरक्षण, आधीच्या जागा आणि नवीन जागा याच्यामध्ये वाढ झालेली आहे. कुठं एसटी मध्ये तुम्ही असताल आणि फॉर्म भरला, प्रेफरन्स दिला असेल, कोल्हापूरला लक्षात ठेवा महिला असताल, आधीच्या 55 जागा होत्या, त्यात वाढ होऊन आता 61 झालेल्या आहेत. माजी सैनिक असाल 27 जागा होत्या, 3 जागा वाढल्यात, 30 झाल्यात. अंशकालीन 18 जागा होत्या, आता 20 झालेल्या आहेत. प्रकल्पग्रस्त 9 जागा होत्या, आता 10 झालेल्या आहेत. भूकंपग्रस्त 4 जागा होत्या, आता 4, त्याच्यामध्ये बदल झाला नाहीये. खेळाडू 9 होत्या, आता 10 झालेल्या आहेत. म्हणजे टोटल इतर समांतर व्यतिरिक्त 61 जागा होत्या, 67 जागा म्हणजे 7 जागा, 6 जागा त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे साधारणतः जर विचार केला टोटल 183 जागा होत्या, 202 जागा झालेल्या आहेत. म्हणजे एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. आता या सर्व बदलांचा नेमका अर्थ काय आहे, ईडब्ल्यूएस महिलांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण जागा वाढ झाल्या त्यांना. आधी केवळ 1 जागा होती, परंतु नवीन बदलामुळे ईडब्ल्यूएस महिलांना ओपन मधील वाढीव संधीसह मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. ईडब्ल्यूएस ओपनच्या सुद्धा जागा, ओपन मधील उमेदवारांना घाबरून जायची गरज नाही. जागा ईडब्ल्यूएस ला वर्ग झाल्यामुळे ओपनच्या जागा कमी झाल्या आहेत, परंतु पोर्टलच्या सद्यस्थितीमुळे ओटीपी समस्या असल्यामुळे पसंतीक्रम गमावण्याची रिस्क त्या ठिकाणी घेऊ नका. 2च दिवस संधी दिलेली आहे तुम्हाला 13 तारखेपर्यंत. साईट अजून व्यवस्थित चालत नाहीये. पुन्हा जर मुदतवाढ नाही दिली तर त्याच्यामुळे रिस्क न घेता प्रेफरन्स डिलीट करू नका. सर्वांसाठी सुवर्ण संधी नियम, साईट चालत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. जे पसंतीक्रम मिळाले आहेत ते सुरक्षित करा, म्हणजेच लॉक करा. मुदतवाढीच्या भरोशा त्या ठिकाणी अजिबात राहू नका. ओके, उमेदवारांसाठी अत्यंत कृती महत्वाचा आढावा. तुमचे पसंतीक्रम लॉक झाले असतील तर घाबरलेल्या मित्रांना मदत करा. कोणाचा मोबाईल लॅपटॉप चांगला चालत असेल तर त्यावरून इतरांचे ओटीपी जे आहेत ते प्रश्न सोडवा. हा अत्यंत महत्वाचा डेटा तुमच्या सर्व शिक्षक भरती ग्रुपवर त्या ठिकाणी शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. ठीक आहे, थांबतो. टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा.